विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचं पहिल्या प्रकरणाचा सराव संच बघत होतो. त्यातला 3 प्रश्न आपले झालेत. आपण आज जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. प्रश्न असा आहे की एका संख्या रेषेवर ए, बी आणि सी हे बिंदू असे आहेत की अंतर AC बरोबर 10, अंतर CB बरोबर 8, तर अंतर AB काढा आणि सर्व पर्यायांचा विचार करा. अंतर म्हणजे डिस्टन्स. तर 3 शक्यता या ठिकाणी आहेत की बिंदू B हा A आणि C च्या दरम्यान असू शकतो, किंवा बिंदू C हा A आणि B च्या दरम्यान असू शकतो, किंवा बिंदू A हा C आणि B च्या दरम्यान असू शकतो. त्यानुसार आपण पहिली शक्यता या ठिकाणी पडताळून पाहत आहोत की या ठिकाणी ही आपण बिंदू A आणि BC हे आपण या ठिकाणी स्थापन केले आहेत. त्यानुसार बिंदू BC मधलं अंतर आहे 8 आणि बिंदू AC मधलं अंतर आहे 10. चला तर बिंदू अंतर AB अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC, यानुसार A आणि B बिंदू मधलं अंतर अधिक B आणि C बिंदू मधलं अंतर बरोबर A आणि C बिंदू मधलं अंतर असतं. त्यानुसार आपण आता प्रश्नात दिलेल्याप्रमाणे किमती याच्यामध्ये टाकूया. ABचं अंतर आपल्याला काढायचं आहे, BCचं अंतर 8 बरोबर ACचं अंतर 10. हा जो 8 आहे इकडे जाताना तो वजा होणार आहे. 10 वजा 8 आले 2, म्हणजे AB डिस्टन्स किती आलं आपलं 2 एकक. त्यानंतर दुसरी शक्यता काय आहे आपली की बिंदू C हा A आणि B च्या दरम्यान आहे. त्यानुसार आपण त्या ठिकाणी A, C आणि B हे बिंदू घेऊया. AC मधलं अंतर प्रश्नात दिलं आहे आपल्याला 10 आणि CB मधलं अंतर दिलं आहे आपल्याला 8. त्यानुसार सरळ सरळ बेरीज या ठिकाणी होणार आहे. AC डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स CB बरोबर डिस्टन्स AB. ACचं अंतर अधिक CB मधलं अंतर बरोबर आपल्याला मिळेल ABचं अंतर. चला तर किमती घालूया आपण याच्यामध्ये. AC आपल्याकडे आहे 10, CB आहे 8 आणि अंतर AB किंवा डिस्टन्स AB किती आलं 10 अधिक 8 बरोबर 18. आता तिसरी शक्यता मित्रांनो, या तिसऱ्या शक्यतेमध्ये बघा बिंदू A हा C आणि B च्या दरम्यान आहे. आता प्रश्नामध्ये आपल्याला AC मधलं अंतर दिलं आहे 10, AC अंतर आहे 10 आणि BC अंतर आहे 8. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जर AC अंतर 10 तर CB अंतर 8 कसं असू शकतं? B हा याच्या पलीकडे असू शकत नाही. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की ACचं अंतर हे CBच्या अंतरापेक्षा जास्त आहे, आणि असं जर असेल तर बिंदू A हा C आणि B च्या दरम्यान येऊच शकत नाही, हे शक्य नाही. म्हणून CAB किंवा BAC ही दरम्यानता शक्य नाही, आणि म्हणून उत्तर आपल्याला हे मिळतं. एकतर डिस्टन्स AB हे 2 एकक असू शकतं किंवा डिस्टन्स AB हे 18 एकक असू शकतं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न चौथा आपला 5वा प्रश्न जो आहे तो आपल्याला या अभ्यासक्रमातून या वर्षापुरता वगळण्यात आलेला आहे कोरोना ग्रस्त परिस्थिती असल्या कारणाने. तरी पण आपण बघूया. XYZ एक रेषीय बिंदू आहेत. XY चं अंतर आहे 17, YZ चं अंतर आहे 8 आणि XY मधील अंतर आपल्याला काढायचं आहे. तर XYZ एक रेषीय बिंदू आहेत. त्यानुसार आपण 2 शक्यता या ठिकाणी आहेत. पहिली शक्यता आहे जर बिंदू Y हा XZ च्या दरम्यान असेल तर XY दिला आपल्याला 17 आणि YZ दिला आहे आपल्याला 8. मग XZ चं अंतर आपल्याला मिळवायचं आहे. मग XZ चं अंतर मिळवण्यासाठी काय, तर बिंदू XY चं अंतर अधिक बिंदू YZ मधलं अंतर ते आपण या ठिकाणी मांडलं. त्यात किमती घालूया. XY ची किंमत आहे 17, YZ ची किंमत आहे 8, दोघांची बेरीज झाली 25. म्हणजे XZ हे जे अंतर आहे ते आपल्याला 25 एकक येणार आहे. आता दुसरी शक्यता काय असू शकते की या ठिकाणी हा जो Z बिंदू आहे हा आता X आणि Y च्या दरम्यान आला. तर त्यानुसार आपण आकृती काढूया. या आकृतीमध्ये आपण किमती भरूया. आता बघा, XZ YZ हा X आणि Y च्या दरम्यान घेतला. XY मधलं अंतर आहे 8, त्याच्यानंतर XY मधलं अंतर आहे 17 आणि आपल्याला XZ मिळवायचा आहे. तर XZ मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता, तर याच्यामध्ये किमती टाकूया आपण. बघा, XZ अधिक 8 बरोबर 17. या ठिकाणी आपण किमती घेतोय बघा. 8 अधिक बरोबर आहे ना, XZ अधिक XZ बरोबर ना, XZ अधिक YZ
बरोबर एक्स वाय आपल्याला मिळेल. बरोबर. मग एक्स झेड आपल्याला मिळवायचा आहे. 8 आपण अधिक घेतला बरोबर हा 17. मग हा 8 इकडे जाताना वजा होणार आहे. मग 17 वजा 8 किती आले? 9. म्हणजे इथं लक्षात येईल की एक्स झेड चं अंतर आहे 9. मित्रांनो, ही जी शक्यता आहे या एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू असल्यास या दोन शक्यतांमध्ये आपल्याला एक्स झेडचं अंतर एकतर 25 मिळतं किंवा एक्स झेडचं अंतर आपल्याला 9 मिळतं आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आहे 6. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला 3 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी आपण एक एक बघूया. पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की जर ए डॅश बी डॅश सी आणि AC लांबी 11, लांबी BC 6.5 तर लांबी AB मिळवायची आपल्याला. मग ही पहिली दरम्यान आपण A डॅश B डॅश C नुसार आपण ही रेषा घेतली. या रेषेवर आपण 3 बिंदू घेतोय A B C. प्रश्नात दिलेल्यानुसार आपण त्यांच्या किमती, अंतरांच्या जी किमती आहेत ते आपण इथे घेतले. BC चं अंतर दिलं आहे त्यांनी 6.5 आणि A पासून C बिंदूचं अंतर दिलं आपल्याला 11. त्यानुसार आपण AB अधिक BC बरोबर AC हे आपण मांडून घेतलं. त्यानंतर प्रश्न दिल्याप्रमाणे आपण किमती याच्यामध्ये टाकूया. BC चं अंतर आहे 6.5 आणि DC आहे 11. त्यानुसार AB जर मिळवायचा आहे तर हा 6.5 उजवीकडे जाताना वजा होईल. वजाबाकी आहे ते 4.5. डिस्टन्स AB मिळतं आपल्याला 4.5 एकक. त्यानंतर याच्यातला दुसरा उपप्रश्न आपण बघूया. या ठिकाणी RST ही दरम्यान दिली आहे. लांबी ST चं अंतर दिले त्यांनी 3.7. नंतर RS दिला आपल्याला 2.5. तर आपल्याला RT काढून हवा आहे. चला तर आकृती आपण सुरुवातीला काढूया. आपल्या दरम्यान दिली RST, R डॅश S डॅश T. संख्या रेषेवर आपण हे बिंदू स्थापन करणार. बिंदू R आणि S मधलं अंतर 2.5. बिंदू S आणि T मधलं अंतर आहे 3.7. दोघांची अगदी सरळ सरळ बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. RT चं अंतर आपल्याला मिळवायचं आहे. हा आरंभ बिंदू R आणि अंत्यबिंदू T मधलं अंतर म्हणजेच या दोघा बिंदूंच्या अंतरांची बेरीज. त्यानुसार आपण याच्यामध्ये किमती घालूया. RS आपल्याकडे आहे 2.5, ST आहे 3.7 बरोबर आपल्याला डिस्टन्स RT मिळणार आहे. दोघांची बेरीज केली तर डिस्टन्स RT आपल्याला मिळतं 6.2 एकक. आपण तिसरा उपप्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला x डॅश y डॅश z हे अंतर दिलं आहे. xz अंतर दिलं आपल्याला 3 वर्गमूळ 7, xy अंतर दिले वर्गमूळ 7 आणि लांबी yz आपल्याला मिळवायची आहे. मग x y z ही दरम्यान आपल्याला दिलेली आहे. संख्या रेषेवर आपण बिंदू आणि त्यांचं अंतर स्थापन करूया. xy अंतर आपल्याला दिले प्रश्नामध्ये xy चं अंतर दिले आपल्याला वर्गमूळ 7, yz आपल्याला मिळवायचा आहे आणि xz जो आहे तो आहे 3 वर्गमूळ 7. त्यानुसार सूत्र आपण घेऊया. xy अधिक yz बरोबर xz. किमती टाकूया याच्यामध्ये. वर्गमुळात 7 अधिक डिस्टन्स yz बरोबर 3 वर्गमुळात 7. वर्गमुळात 7 उजवीकडे जाताना वजा होणार आहे. या ठिकाणी वजाबाकी करताना मित्रांनो कोणाची वजाबाकी होईल तर सहगुणकांची. या 3 वर्गमुळात 7 मध्ये वर्गमुळात 3 वर्गमुळात 7 मध्ये 3 हा सहगुणक आहे आणि वर्गमुळात 7 चा सहगुणक आहे 1. तर सहगुणकांची वजाबाकी म्हटलं म्हणजे 3 वजा 1 बरोबर आले 2 आणि हा वर्गमुळात 7 जसाच्या तसा दोघांमधला सामायिक आहे. म्हणून yz अंतर आलं तुमचं 2 वर्गमूळ 7. या ठिकाणी आपला हा प्रश्न 6वा संपतो. आता तिसरा प्रश्न अगदी छान आणि गमतीशीर आहे. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? ही आपण अगोदरही माहित आहे आपल्याला मित्रांनो की कोणत्याही 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते आणि 3 बिंदू तर ते शक्यच नाही. चला तर मग ते 3 बिंदू आपण घेऊया. सुरुवातीला घेतला आपण बिंदू A, त्यानंतर घेतला बिंदू B, नंतर घेतला बिंदू C. आता या प्रत्येकी 2 बिंदूंमधून जाणारी रेषा आपण काढूया. बिंदू A आणि B मधून जाणारी रेषा आपण घेतली. त्यानंतर बिंदू A आणि C मधून जाणारी रेषा आपण काढली आणि शेवटी B आणि C मधून जाणारी. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एक बंदिस्त आकृती तयार झाली आहे आणि ती आकृती आहे त्रिकोणाची. म्हणजेच काय? एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा जो सराव संच 1.1 होता तो संपलेला आहे. तर तुम्ही वहीमध्ये हे व्यवस्थित नोंदवून घ्या
आणि प्रत्येक उदाहरण पुन्हा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.